अशा सर्व खातेदारांना शासनाच्या माध्यमातून वाळू धोरणाच्या माध्यमातून 5 ब्रस वाळू शासन तुम्हाला मोफत देणार आहे। त्यासाठी ज्याचं नाव यादीमध्ये आहे अशा पडत नाहीत, इतरत्र कुठेही फिरत बसू नका। डीबीटी करून घ्या, तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात पडतील। ज्याचे कुणाचे पैसे पडत नाही त्याची यादी मी या फलकावर चिटकावतोय। यादी बघा आणि डीबीटी करून घ्या, तुमचे पैसे तुमच्या खात्यात मिळतील। सूचना संपली, धन्यवाद। ऐका आता, ई पीक पाहणीचं सर्व्हर चालू आहे नाही चालू तर एकदा आपण सर्च करू। अजून महिना दीड महिना वेळ आहे त्याला, काही ताण घेऊ नका। फक्त आपल्याला लक्षात असू द्या की आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे। आपली ई पीक पाहणी केल्याशिवाय जर असा पाऊस पडला तर नुकसान भरपाई देखील येणार नाही। आपण आपली काळजी घेऊया। सर्व्हर चलत नाही, ज्या वेळेस चलत त्या वेळेस आपण करू, पण करू। आणि ते पाणी हे साठलेले पाठवते का फोटो? वाळू मला खाटायचं नाही, इकडे तिथं वाळू भेटणार आहे। नोटिसा फक्त 8च्या आज फेकून घेऊन जावा, लगेच घेऊन जावा नोटिसा। हा, पाणी साठल्या ठिकाणी क्रॉप करायचं। बघा बापू, नोटीस घेऊन जा। पट्टी वडगाव या ठिकाणी तलाठी साहेबांनी घरकुलासाठी 5 ब्रस रेती आणि ई पीक पाहणीची येणारी अडचण ही थोडक्यात माहिती सांगितली आहे। म्हणून ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली होती।